संमतीचा खेळ आणि गरिबांचा विश्वासघात. संघर्ष, कामगारांची घामाची धार आणि न्यायासाठी उभे राहिलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये SRA हा फक्त घरांचा प्रश्न नाही, तर तो संमतीचा आहे, दबावाचा आहे, तो सत्तेच्या दहशतीचा आहे. स्थानिक राजकारणी, त्यांचे दलाल आणि गुंडांच्या धमक्या यांच्या जोरावर झोपडपट्टीतील लोकांची संमती घेतली जाते. सगळ्यात मोठी देशात तिथल्या स्थानिक नगरसेवकाची जो माझी आहे, त्यांनी लोकांना इथपर्यंत देशात ठेवले. त्यांनी त्याच्या भावानी लोकांनी एवढं दहशतीमध्ये ठेवले, काही बोलायचं नाही. जर बोलले तर तुमची घरं तुम्हाला भेटणार नाही. 15 शेडला सुद्धा कुणी आवाज उठवला की त्यांना घरी जाऊन धमकावलं जातं की तुम्हाला घरं भेटणार नाही. तर हा प्रोजेक्ट जेव्हा झाला 2020 मध्ये, तेव्हा कोविडची परिस्थिती होती. त्यावेळेस अत्यंत गर्दी करून चुकीची माहिती देऊन यांनी ह्या प्रकल्पाला सुरुवात केली. मला असं स्पष्ट सांगावं असं वाटतंय की याच्यामध्ये विकासक कमी ॲक्टिव्ह आणि स्थानिक माजी नगरसेवक हे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. स्थानिक नगरसेवकांनी ज्या लोकांची घरं खाली करायला लावली, त्यांना पहिले सांगितलं की तुम्हाला एकाची 2 घरं देऊ, पण प्रत्यक्षात झालं नाही. कसले डॉक्युमेंट त्यांना दिले नाहीत. विकासकांनी जर देण्याचा प्रयत्न केला, त्यांना देऊन दिलं नाही. त्यांच्या जवळचे जे 3-4 टाळकी होती कार्यकर्ते म्हणणारे, त्यांनाच फक्त एक घराच्या बदल्यात 4-4, 8-8 घरं दिली. तर सगळ्यात मोठं लोकांवरती जो अन्याय केलेला आहे इथल्या स्थानिक नगरसेवकांनी केलेलं आहे, आणि जे काही हाल आज होत आहेत ते फक्त स्थानिक नगरसेवकामुळे. मध्यंतरी तर असं झालं की स्थानिक नगरसेवक आधी तर बोलायचे की मी तुम्हाला घर देणार आहे. जेव्हा त्यांचं अंगलट आलं तर त्यांनी सांगितले महाराष्ट्र शासन आपला प्रकल्प करतोय, आणि त्यांना जर लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला की आम्ही अपात्र काय, तर तांत्रिक अडचणी हा शब्द वापरून त्यांनी लोकांना ऑफिसच्या बाहेर काढलं. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना घर भेटायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. लोकांना धमकावणं सोपं आहे, पण लोकांचा विश्वास मिळवणं ते शक्य नाही. म्हणूनच माझी ठाम मागणी आहे, SRA साठी सर्व संमती बंधनकारक करा. कारण आज काय होतंय, ज्यांना खरंच घराची गरज आहे ते फाईल्स मध्ये अडकतात, आणि सत्तेच्या जवळचे लोक घरं मिळवून ते विकतात, भाड्यानं देतात, गरिबांच्या वेदनांवर नफा कमावतात. हा केवळ गैरव्यवहार नाही, हा एक नियोजनबद्ध गुन्हा आहे, आणि त्यामागे स्थानिक राजकारणीच मुख्य सूत्रधार आहेत. घर ही योजना नाही, घर ही दया नाही, घर हा गरिबांचा हक्क आहे. मी आहे डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर, आणि माझी भूमिका स्पष्ट आहे. बहुतांश संमतीने विश्वासात घेऊन इथून पुढील सर्व SRA प्रकल्प तयार होतील. ज्यांचा हक्क आहे तेच घर मिळवणार, हेच माझं वचन, आणि ही लढाई इथेच थांबणार नाही.